गुड आफ्टरनून. कसे आहात तुम्ही फॅमिली? आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त राहावा आणि असं छान 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 दिसतं एकदम मस्त. आणि बॉडी तुमची मेंटेन ठेवा, कारण का आजकाल माणसाला काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं खायचं पियाचं आणि हेल्दी राहायचं, कारण आणि लोकांशी भांडायचं नाही, कारण का ही जिंदगी थोडीशी आहे, जगून घ्या. आणि कोणाशी अबोला पाळू नका. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते, म्हणजे कुणाशी असं भांडू नका किंवा त्यांच्यावर जळू नका. हे पुढं गेलं की त्यांना मागं खेचू नका, असं नका करू. हे सगळ्यांशी चांगलं बोला. कर्म चांगलं ठेवलं तर आपल्याला देव एकदम छान ठेवतं. बरोबर आहे ना? आता बाबू माझं थोडासा रडत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येतोय. पण आता ती झोपून उठली, त्याच्यामुळे थोडंसं आता तिला थोडंफार दूध दिलंय, बाटली मी प्यायला पितीये. आणि हां, सांगायचं राहिलं, आता बघा मी चहा पितीये वाटीमध्ये, कारण वाटीमध्ये चहा पिण्याची चवच वेगळी आहे. कारण कप आमच्या इथं आणलं ना पूर्णपणे फुटून जातात, त्याच्यामुळे आम्ही वाटीतच चहा पितो. आणि माझा बाबू पूर्णपणे कपाटावर जाऊन सगळी कप फोडून टाकतो, त्याच्यामुळे आम्ही वाटीमध्ये पितो. आणि बघा तुम्हाला दाखवते निसर्ग कसं झालेला आहे. बघा कसलं वातावरण भारी झालेलं आहे ना, मस्त. आमच्याकडे बिल्डिंग आहे, ग्रामीण भाग आहे आमचा. पुण्यामध्येच आहे आम्ही, पण थोडंसं आउटसाईडला आहे. लाईक, फॉलो, सबस्क्राईब एव्हरीबडी. बाय. लव यू ऑल. सपोर्ट मी. असंच फॉलो करा मला. लव यू. बाय बाय.